काय बिघडलं? मराठी माणूस असते. हा बोल. हा बोल. बोल बोल. अरे बोल ना. पाणी तरी कोणीतरी याला थांब 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 थांब. व्यवस्थित कार्यक्रम बोल बोल. पाणी पाणी दे पाणी. अरे मग व्हिडिओवर काय बोललो गरमी निघते ना. काढ ना मराठी माणूस काढ. साहेब कोण आहे? साहेब कोण आहे? उद्धव ठाकरे कोण आहे? उद्धव ठाकरे कोण आहे? मंचवाले पण आले आणि बटा पण आले. बोल बोल आता बोल आता. तुझं काय बिघडवलं? तुझं काय बिघडवलं? एक मिनिट. तो मराठी माणूस आहे, त्याला बोलायची संधी द्या. बोल बोल बोल. दादा, माझं म्हणणं एवढंच होतं. मी एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की राज ठाकरे साहेबांचे मला सगळे मुद्दे पटतात. हे मी बोललेलो आहे. तुम्ही पाहिजे तर पहा तो व्हिडिओ. मोबाईल दे माझा. हा बघा बघा मी मोबाईल दे. मुद्दे बरोबर आहे. पण त्यांना साकार करण्यासाठी राजसाहेब काय करतात? राजसाहेब नीच आहेत. हा बोलला. कोण बोलले? राज ठाकरे नीच आहे. कोण बोलला? उद्धव ठाकरे राज ठाकरे भडवा आहे. कोण बोलला? आई जवळ फक्त चड्डी बाकी ठेवल्या भोसडीच्या. मी सांगतो ना. हा बोल. मी सांगतो ना. बोल. तर राशीद मामूला तिकीट दिली ना, त्यांनी बाळासाहेबांच्या रॅलीवर चुकला होता. जो बाळासाहेबांच्या रॅलीवरती त्यांनी दगडफेक केली, त्याला तिकीट देऊन तो निवडून आला. दादा, मी त्याच्यावरती बोललो. आणि ते आतंकवादी जे आहेत ना, समाजाला योगदान काय? घरात घुसून नागडा करून मारलाय तुला. घरात घुसून नागडा करून मारलाय तुला. भडव्या बाईच्या मागे लपला होता. उद्धव ठाकरे नीच आहे. राज ठाकरे भडवा आहे. थांबा थांबा थांबा. कशासाठी? आपण पोलीस इकडे जिवंत आहे मी. या नालासोपारामध्ये मनसेच्या कार्यकर्त्याला बोलला गांडीत ताकद लागते. तू कुठं आला? मोबाईल माझा. अरे मोबाईल दे. राजसाहेब कोण आहेत? कोण आहेत? साहेब आहेत ना. महाराष्ट्राचे नेते आहेत ना. कुठून ताकद आली? उद्धव साहेब कोण आहेत? ठाकरे कोण आहेत? मग तर शॉल घातली आणि तुला मेसेज पण केला मी भेटतो. तू काय बोलला शेवटच्या व्हिडिओमध्ये? मनसेचे कुत्रे मला. एक मिनिट. जाटू 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 लावून जाटू आम्हाला बहिणी नाहीत. एक मिनिट. एक मिनिट. आम्हाला बहिणी नाहीत. त्यांना बहिणी नाहीत. तुझ्या आईची गाठ तुझ्या बोलो ना. तू बोलो ना पोलीस. सवाड्या लाच. पोलिसांची याच्यात काही चूक नाहीये. ज्याने राष्ट्रवादीचा अपमान केलाय, ज्याने उद्धव साहेबांचा अपमान केलाय, ज्याने या महाराष्ट्राचा अपमान केलाय, ज्याने या मराठी माणसाचा अपमान केलाय, तो जोपर्यंत इकडे नाक रडून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे. बोल बोले बोल माफीच मागायची. जास्त काय ना बोलायचं. ज्यांच्या यांच्याबद्दल बोललास ना. स्टाईल मध्ये बोल. चष्मा आणू. मी मराठी युवा असूनही राज साहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची जे काही कार्यक्रम जे काही करतात त्याच्यावरती जी टीका केली आणि जे शिव्या घातल्या त्यासाठी ते नेते आहेत महाराष्ट्राचे. त्याच्यासाठी मी मराठी माणसाची
मराठी माणसं, मी स्वतः मराठी आहे दादा. तरी पण मराठी माणसं या निवडणुकीत आहे ना, या निवडणुकीत एक मिनिट साधना. काय सांगाल, काय नेमकं झालं होतं? मनसेवाले आले होते, काय नेमकं कारण? मनसेवाले आले होते, ते विचारत होते आम्हाला सूरज शिर्के कोण आहे, सूरज शिर्के हाय का. पूर्ण तोडफोड केलाय माझा घर, माझा दार तोडलाय, माझा विंडो तोडलाय. आम्हाला बघा, हे बघा मला लागलाय. पूर्ण माझा कपडे इकडे तिकडे होत होते, मला टच केलाय त्या लोकांनी. हा, हे बरोबर आहे का? लाथामुखानी मारत होते. त्यांना नेला, सूरजला नेला पूर्ण रोडवर. हा, नागडा करून ते पण. हा, बाबाला पण लागलाय. बाबाचा कपडा पण काढलाय होता त्या लोकांनी. हे बरोबर आहे का? काय झालं होतं, काय नेमकं काय काय नाही. कमेंट केली होती? कमेंट म्हणजे काय झालं, माझा मुलगा थोडा व्हिडिओ रील बनवतो सामाजिक म्हटल्या, तर राज ठाकरेने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्याने शब्द बोलला की बाबा हे लोक मराठी आणि हिंदूच्या विरोधातले आहेत. कारण का, आता जर ते हिंदूनी मराठी नसते तर आता रिझल्ट त्यांचा आला असता ना चांगलं महानगरपालिकेत. एवढा शब्द बोलला. हे लोक कोण? सूरज शिर्के आले, दरवाजा वगैरे तोडला, खिडकी तोडली, घुसले, माझे कपडे काढले, मुलाचे कपडे काढले, मला लाथाबुक्क्याने मारले, का भरपूर लागले, रक्त बिक्त येते डोक्यात बिक्कर, हॉकी बिकीचे त्यांचं असं स्टिक. म्हणणं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अपशब्द वापरले. अपशब्द नाही वापरले, त्यांचं कारभाराबद्दल आम्ही बोललो. ते मराठी माणसांचं नाव घेऊन काही करत नाही, एवढंच. आम्ही अपशब्द नाही वापरले. आता काय मागणी आहे आपली? आता मागणी हेच आहे, जे घरात तोडून आमचं मराठी माणूस सुरक्षित नाही आहे आमचा, तर आता काही जिम्मेदारी आता प्रशासनाने घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा. काय नाव आपलं? माझं महेंद्र राजे शिर्के. मी आठवले गटांचा प्रामाणिक कार्यकर्ता. आठवले साहेब अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे मी उपाध्यक्ष आहे. तसंच मी गेली 25-30 वर्ष मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. माझं नाव किरण नकाशे. काय नेमकं कारण आहे, तुम्ही एवढ्या रात्री पोलीस स्टेशन मध्ये कशासाठी आले? आम्हाला आज सकाळपासून म्हणजे गेले काही दिवस सूरज राजे शिर्के नावाचा एक इसम आहे, जो सन्मान्य राजसाहेबांवर आणि सन्मान्य उद्धव साहेबांवर आक्षेपार्ह विधान करत होता. मी नालासोपाऱ्याची टीम असू दे, संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं असू देत, सगळीजण त्याच्या शोधात होती. आज दुपारपासून आम्ही त्याला ट्रेस करत होतो आणि त्याला ट्रेस करत असताना आज दुपारी आम्हाला नालासोपाऱ्याचं लोकेशन मिळालं. संजय मेहरा साहेब असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या मदतीने आज आम्ही त्याचा शोध लावला आणि त्याचा पाहुणचार घेतलाय. काय वाटतं, अशी लोक जे आहेत आता, यापूर्वी उत्तर भारतीय लोक बोलत, आता मराठी लोक बोलायला लागले काय? महाराष्ट्रात निवडणूक झाली. महाराष्ट्रात निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेला आणि मनसेला जेव्हा अपेक्षित यश नाही मिळालं, तेव्हा सगळ्यांचं म्हणणं असं होतं की मराठी माणूस हरला. पण मला असं वाटतं की सन्मान्य राजसाहेब असू देत, सन्मान्य उद्धव साहेब असू देत, मराठी माणूस जर हरला असेल ना, तर या अशा मराठी माणसांमुळे. याचं नाव सध्या तरी इंस्टाग्रामवर जे दिसतंय हे सूरज राजे शिर्के, म्हणजे नावाप्रमाणे जरी म्हटलं हा मराठी माणूस आहे. पण या अशा मराठी माणसांना लाज वाटली पाहिजे. आपण कोणाबद्दल बोलतोय, कोणा बाबतीत आपण बोलतोय, आपली पातळी काय, या पातळी ओलांडून ह्या ज्या काही गोष्टी चालल्या होत्या ना, त्याचा आज आम्ही समाचार घेतोय. काय सांगा सर, आज तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये कशासाठी मनसे आणि युबीटी वाले आले, काय सांगा? एक मागच्या बऱ्याच दिवसापासून सूरज म्हणून नावाचा कोणतरी मुलगा आहे आणि इंस्टाग्राम अकाउंटवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल अश्लील भाषेत तो कमेंट करतोय. खूप गलिच्छ भाषेत त्याचं वक्तव्य आहेत. बरेच दिवस शिवसेनेच्या आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या अकाउंटचा माहिती घेतली जात होती आणि आज आम्हाला असं कळलं की तो जो माणूस आहे तो नालासोपाऱ्यात राहतो. तर आज शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याबद्दल जाब विचारला, तर त्याने आरेरावीची उत्तरं दिली. त्याच्यामुळे आता त्याला नालासोपारा पोलीस स्टेशनला सर्व मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घेऊन आले. त्यांचं असं म्हणणं आहे की घरामध्ये वगैरे आमची तोडफोड केलेली आहे, आम्हाला मारहाण केलेली आहे, काय सांगाल? नाही, अशी कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये. त्यांना तुईन पोलीस स्टेशनला कार्यकर्ते घेऊन आले आणि आता पोलीस पुढची जी गुन्हा दाखल करण्याची कारवाई आहे ती करतायत. आणि ह्याच्यातून एवढंच सांगायचं आम्हाला की जर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचाच आवाज चालणार, ठाकरेच हाच ब्रँड आहे
आणि जर अशा कोणत्याही प्रकारचं काही कोणाकडून जर चुकीच्या पद्धतीने जर ठाकरेंबद्दल टीका करण्याचा प्रकार केला जाईल त्याला ह्याच शब्दात उत्तर दिलं जाईल.